स्वागत आहे सर्वांचं सुरेखाच किचन सिक्रेट या चॅनलमध्ये। एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून तेल, 1.5 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून जीरा पावडर, 1 टीस्पून धने पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून आमचूर पावडर व पाव टीस्पून काळं मीठ, हिंग व 1 मोठी चिमूट काळी मिरी पावडर, हाफ टीस्पून ओवा हातावर क्रश करून घालायचा। 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट घालायची, 1 लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यात 2 टेबलस्पून दही आणि 1 मोठी चिमूट बेकिंग सोडा घालून सगळं पुन्हा नीट मिक्स करून घ्यायचं। आता हे टेस्ट करून पाहायचं, काही कमी वाटत असेल तर या स्टेजला आपण ॲड करू शकतो। बाइंडिंगसाठी 1 चमचा बेसन व 3 ते 4 टेबलस्पून कॉर्नस्टार्च ॲड करायचा आहे। इथे कॉर्नस्टार्चच्या ऐवजी मैदा यूज करायचा नाही। दही किती पाणीदार आहे यावर तुम्ही बेसन आणि कॉर्नस्टार्चचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मार्केट हॉटेलसारखा कलर आपल्या कोळीवाड्याला येण्यासाठी थोडासा रेड कलर घालूया। हा कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे। पनीर कट करताना ही काळजी घ्यायची आहे की पनीरचे क्यूब्स एकसारखे कट व्हावे। खूप बारीक, खूप मोठे, लांब किंवा चपटे पनीरचे तुकडे व्हायला नको। अशा प्रकारे मी इथं पाव किलो पनीरचे पहिले 4 स्लाइस केले आहेत व परत त्या एका स्लाइसचे 4 ते 5 भाग केले आहेत। तयार केलेल्या मसाल्यामध्ये पनीर घालून पनीरला एक पातळ कोटिंग येईल अशा प्रकारे हलक्या हाताने कोटिंग करून घ्यायचं आहे। मॅरिनेट पातळ झालं तर तेलामध्ये कोटिंग सुटू शकतं, त्यामुळं घट्टच मॅरिनेट व्हायला हवं। परफेक्ट टेक्स्चरसाठी फक्त एक पातळ लेअर पनीरवर यायला हवी। तेल एकदम हाय फ्लेमवर तापून घ्यायचं आहे। सगळं पनीर एकदम टाकायचं नाही, थोडे थोडे घेऊन तळायचे, नाहीतर कोटिंग तेल पिऊ शकतं। मीडियम टू लो फ्लेमवर हळूहळू पनीर तळून घ्यायचं आहे। एका चाळणीत पनीर काढून घ्यायचं। गरम असतानाच त्यावर चाट मसाला टाकायचा आहे। तयार आहे पनीर कोळीवाडा। ही डिश हिरव्या चटणीबरोबर सर्व करा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्यू।